चला मुलांनो, आजपासून आपण पुन्हा एकदा गणित भाग 1 या आपल्या गणिताच्या पहिल्या भागामधील दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करूया। गणित भाग 1 मध्ये पाठीमागचं जे प्रकरण आपण अभ्यासलेलं आहे त्या प्रकरणाचं नाव होतं दोन चलातील रेषीय समीकरणे। आज आपण गणित भाग 1 यामधीलच दुसरं प्रकरणाचं नाव आहे वर्ग समीकरणे। पुन्हा एकदा समीकरणांचाच भाग समोर येतोय। त्या दृष्टिकोनातून या वर्ग समीकरणांची आज आपण ओळख करून घेऊया। कशाला वर्ग समीकरण म्हणायचं? पाठीमागच्या वर्षी इयत्ता 9वी मध्ये तुम्ही बहुपदी नावाचं प्रकरण शिकलेला होता। बहुपदीमध्ये बहुपदीच्या कोटीवरून, बहुपदीची कोटी चलाचा मोठ्यात मोठा जो घातांक असतो त्याला आपण बहुपदीची कोटी असं म्हणतो। बहुपदीच्या कोटीवरून होणारे प्रकार तुम्ही अभ्यासलेले आहेत। एका चलातील ज्या बहुपदीची कोटी 1 असते त्या बहुपदीला आपण रेषीय बहुपदी असं म्हणतो, आणि जिची कोटी 2 असते तिला आपण वर्ग बहुपदी म्हणतो। आता तुमच्या समोर जे स्क्रीनवरती उदाहरण दिसतंय त्या उदाहरणामध्ये तुम्हाला बहुपदीचे प्रकार जे आहेत ते पदांच्या संख्येवरून ओळखता येतात। एकपदी कशाला म्हणायचं? ज्या बहुपदीमध्ये एकच पद असते, प्रत्येक बहुपदीत एकच पद। ज्या बैजिक राशीमध्ये किंवा बहुपदीमध्ये 2 पदं असतात तिला द्विपदी म्हणायचे, आणि 3 पदी असतील तर त्रिपदी असं म्हणायचे। वरील उदाहरणामध्ये तक्त्यामध्ये आपल्याला एकपदी, द्विपदी आणि त्रिपदीची काही उदाहरणं दिलेली आहेत। आता आपल्याला वर्गीकरण करायचं आहे 2 बाबीचं, आणि त्यावरून आपण आपल्या प्रकरणामध्ये प्रवेश करणार आहे। वर्ग समीकरणांची ओळख करून घेणार आहे। मग रेषीय बहुपदी कशाला म्हणायचं मुलांनो? तर रेषीय बहुपदी एका चलातील ज्या बहुपदीची कोटी 1 असते। बहुपदीची कोटी किती? 1 असते। आता 1 आपण लिहित नाही डोक्यावरती, 1 हा घातांक लिहिण्याची गरज नाही, तो गृहीत धरतो। एका चलातील ज्या बहुपदीची कोटी 1 असते तिला रेषीय बहुपदी म्हणायचे, आणि जिची कोटी 2 असते तिला वर्ग बहुपदी म्हणायचे। आता या 2 पैकी आपण काय सिलेक्ट करणार? तर आपण या प्रकरणासाठी वर्ग बहुपदीच फक्त विचारात घेणार आहे। 9वीचा विषय थोडासा बाजूला टाकूया आणि आता आपण पुढे वाटचाल करूया। तुम्हाला बहुपदीचे रेषीय बहुपदी व वर्ग बहुपदी असं वर्गीकरण करायचं आहे। उदाहरणांचं निरीक्षण जर केलं तर चौकटीमध्ये लिहिलेल्या ज्या बहुपदी आहेत त्या रेषीय बहुपदी आहेत मुलांनो। का रेषीय बहुपदी आहेत? तर 5x + 9 असेल किंवा इकडं 3x - 7 असेल, यातील चलाचा घातांक जो आहे म्हणजेच बहुपदीची कोटी जी आहे ती 1 आहे, आणि म्हणून त्या बहुपदी रेषीय बहुपदी आहेत। आता या चौकटीतल्या उदाहरणाला सोडून बाकीच्या उदाहरणांचं जर निरीक्षण केलं आपण तर त्या बहुपदीचा घातांक म्हणजेच कोटी जी आहे ती 2 आहे। आता बघा, चौकटीमध्ये दिलेल्या ज्या बहुपदी आहेत त्यांचा घातांक जो आहे तो 2 आहे, म्हणून त्यांना आपण काय म्हणणार? वर्ग बहुपदी आहे। आता आपल्या प्रकरणात प्रवेश कसा करणार आपण? खाली तळाला दिलेला आहे बघा, वर्ग बहुपदीची किंमत 0 घेऊन x वर्ग म्हणजेच काय म्हणायचं आहे त्यांना? x वर्ग + 3x - 5 बरोबर किती घ्यायचं? 0। मांडणी कशी करायची? x वर्ग + 3x - 5 बरोबर 0। दुसऱ्या चौकटीतली बहुपदी बरोबर 0 घेऊन कशी मांडाल? 3x वर्ग - 5x बरोबर 0। तिसऱ्या चौकटीतली बहुपदी 5x वर्ग बरोबर 0। अशी मांडणी जी आहे या समीकरणाला वर्ग समीकरण म्हणतात। लक्षात आले का बघा सर्वांच्या? वर्गीय बहुपदी घ्यायची आहे आणि त्या वर्गीय बहुपदीची उजवी बाजू जी आहे म्हणजेच बरोबर चिन्ह देऊन उजवी बाजू किती घ्यायची आहे? 0। बहुपदीची किंमत 0 घ्यायची। वर्गीय बहुपदीची किंमत ज्यावेळी आपण 0 घेतो त्यावेळी आपण त्या बहुपदीला, त्या वर्गीय बहुपदीची किंमत जी 0 घेतलेली आहे त्या मांडणीला वर्ग समीकरण म्हणणार आहे। ह्याचा अर्थ मुलांनो, पाठीमागच्या वर्षी तुम्ही जे वर्ग त्रिपदीचे अवयव काढणे वगैरे जो भाग अभ्यासला त्यामध्ये आलेल्या वर्गीय बहुपदीची डायरेक्ट अवयव काढण्याची रीत तुम्ही अभ्यासली। या वर्गीय बहुपदीला तुम्ही किती घ्यायचं आहे? 0। ही मांडणी जी आहे त्याला वर्ग समीकरण म्हणायचं आहे। वर्ग समीकरणाची व्याख्या घेतली आहे। वर्ग बहुपदीची किंमत 0 घेऊन जे समीकरण, तळाला बघा,
जे समीकरण मिळते त्या समीकरणाला वर्ग समीकरण म्हणतात. आता आपण एक उदाहरण घेऊया की ज्याच्या माध्यमातून दैनंदिन व्यवहारात वर्ग समीकरणाचा कसा वापर होऊ शकतो आणि मग आमच्या ह्या पुस्तकामध्ये या प्रकरणाचा उपयोग काय. 10वीच्या इयत्तेमध्ये 2 नंबरला गणित भाग 1 सारख्या महत्त्वाच्या विषयामध्ये वर्ग समीकरण प्रकरण समाविष्ट केले. दैनंदिन व्यवहारात कुठं उपयोग, कारण या उदाहरणाचा अभ्यास करून आपण या प्रकारची उदाहरणं या प्रकरणाच्या शेवटी घेणार आहे. समीकरणाचा वर्ग समीकरणाचा असेल, 2 चलातील रेषीय समीकरणाचा असेल. पायंडा कसा आहे बघा. समीकरणांच्या बाबतीत त्यांना सोडवण्याच्या विविध रीतींचा अभ्यास करणं, ज्ञानाच्या पातळीवरच्या काही घटकांचा अभ्यास करणं आणि शेवटी शाब्दिक उदाहरणं जे आहेत, उपयोजन जे आहे, वर्ग समीकरण असेल, 2 चलातील रेषीय समीकरण असेल, या प्रकरणाचा उपयोग काय, या उपयोजनानं आपल्या या प्रकरणाचा समीकरणाशी संबंधित प्रकरणाचा शेवट होत असतो. आपण वर्ग समीकरणाचा दैनंदिन व्यवहारात कुठे उपयोग होतो त्यासंबंधी एक उदाहरण अभ्यासूया. बघा उदाहरण वाचूया. संकेतने 200 चौरस मीटर क्षेत्रफळाचा एक आयताकृती भूखंड खरेदी केला. भूखंडाची लांबी ही त्याच्या रुंदीपेक्षा 10 मीटर जास्त होती. तर भूखंडाची लांबी व रुंदी किती होती. आता मुलांनो, यापूर्वीच तुम्ही पाठीमागच्या काही तासांच्या माध्यमातून 2 चलातील रेषीय समीकरणांचा शाब्दिक व्यवहारी उपयोजन जे आहे त्याला आपण शाब्दिक उदाहरण म्हणलो होतो, तो भाग अभ्यासलेला आहे. तिथं 2 चल वापरायला मुभा होती. आता आपण आपली जर वर्गीय त्रिपदी बघितली म्हणजे त्याला आपण वर्गीय बहुपदी म्हणतोय, याच्यात एकच चल आहे. मग असं असेल तर हे शाब्दिक उदाहरणं सोडवताना तुम्हाला एकाच चलाचा वापर करायचा आणि त्यावरून दुसरं चल, दुसरी राशी बनवायची. आणि यासाठी सूचना एक आहे तुम्हाला, शाब्दिक उदाहरणं किंवा दैनंदिन व्यवहारात वर्ग समीकरणांचा वापर करत असताना जी लहान राशी असते त्या लहान राशीबद्दल एक्स चल मानायचं आणि दुसरी राशी बनवून घ्यायची. ध्यानात येते का बघा. दुसरी राशी बनवून घ्यायची. लहान राशींसाठी चल घ्या आणि दुसरी राशी त्यावरून तयार करा. वर्ग समीकरणांची निर्मिती करा आणि दिलेले शाब्दिक उदाहरण सोडवा. संकेतने 200 चौरस मीटर क्षेत्रफळाचा आयताकृती भूखंड घेतला. मात्र यात लांबीचा थेट उल्लेख नाही, रुंदीचा थेट उल्लेख नाही. आणि असं असल्यामुळे आपल्याला प्रश्न काय विचारलाय, लांबी आणि रुंदी किती. परस्पर संबंध मात्र दर्शवलाय. यात एकच अट्ट असते, लक्षात घ्या. सोडूया उदाहरण. हे लहान राशी कोणती लांबी आणि रुंदीपैकी, कोणत्याही आयताची लांबी आणि रुंदी यातलं लहान काय असतं, रुंदी. त्याबद्दल आपण काय म्हणणार, एक्स चल म्हणणार. तुम्हाला लांबी आणि रुंदी किती आहे या प्रश्नाचं उत्तर मिळवायचं असेल तर लहान राशींबद्दल एक्स चल माना. समजा भूखंडाची रुंदी एक्स मीटर आहे. तात्पुरत्या स्वरूपात का असे ना एक्स चल वापरून आपण ती मिळवली असं मानू. रुंदी एक्स मीटर सापडली आहे. त्यावरून आपल्याला लांबी बनवता येईल का, लांबीची किंमत निश्चित करता येईल का. तर कसा संबंध आहे, भूखंडाची लांबी ही त्याच्या रुंदीपेक्षा 10 मीटरने जास्त होती. लांबी 10 मीटरने जास्त आहे. मग आता रुंदी जर एक्स मीटर असेल तर लांबी किती होईल, एक्स अधिक 10 मीटर होईल. ध्यानात येते का बघा. रुंदी मानली एक्स, लांबी किती झाली, एक्स अधिक 10. आता आपल्याला लांबी आणि रुंदी हे दिल्यानंतर भूमितीकडे जावे लागेल. भूमितीचे गुणधर्म आमच्या विद्यार्थ्यांना 8वी पासून 7वी पासून माहिती आहेत. काय, आयताचं क्षेत्रफळ याचं सूत्र आम्हाला माहिती आहे. आयत नियमित आकृती आहे. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणले रुंदी. आता या आयताच्या क्षेत्रफळाची किंमत मात्र दिली आहे ती तिथं ठेवूया. आयताचे क्षेत्रफळ 200 बरोबर लांबी एक्स अधिक 10 गुणले रुंदी एक्स. सूत्रामध्ये त्या किमती ठेवल्यानंतर आपल्याला सिम्प्लिफाय करता येतं. काय, एक्स जो कंसाच्या बाहेर आहे उजव्या बाजूला, त्या कंसाच्या बाहेर असणारा एक्स आहे तो कंसात गुणून घेता येतो. आणि मग काय बनेल, 200 बरोबर एक्स गुणले एक्स, एक्स वर्ग, एक्स गुणले 10, 10x. 200 बरोबर एक्स वर्ग अधिक 10x. आता मुलांनो, यात 200चं जर पक्षांतर केलं उजव्या बाजूला तर डावी बाजू 0 होईल. कळतंय का बघा. 200 डाव्या बाजूला आहे, तो उजव्या बाजूला टाकलं तर डावी बाजू काहीच राहणार नाही, म्हणजे किती असणार आहे तिथं 0. आणि म्हणून शेवटचं समीकरण काय बनेल, एक्स वर्ग अधिक 10x वजा 200 बरोबर 0. ध्यानात येते. समीकरण काय बनलं, एक्स वर्ग अधिक 10x वजा 200 बरोबर 0. हे समीकरणाचं रूप आहे. आपल्या या प्रकरणातला समीकरणाचा पहिला भाग आपल्या समोर येतोय. एक्स वर्ग अधिक 10x वजा 200 बरोबर 0
आता मुलांनो, तुम्हाला इयत्ता 9वीचा थोडासा भाग आठवावा लागेल. एक्स वर्ग अधिक 10x वजा 200 या वर्गीय त्रिपदीचे अवयव पाडण्याची रीत मागच्या वर्षी शिकलाय. गुणाकार वजा 200 असावा, बैजिक बेरीज 10x असावी, असे अंक शोधणं गरजेचं आहे. ज्यांचा गुणाकार ऋण 200 आणि ज्यांची बैजिक बेरीज 10 आहे, असे 2 अंक आपल्याला शोधावे लागतील. कोणते असतील बघा बरं ते अंक. कोणते असतील? 20, 10, 200 आम्हाला माहिती आहे, पण चिन्ह कोणती कोणाला? 20 आणि 10 असे ते अंक असतील. तर मुलांनो, 20 वजा 10 जर केलं तर बैजिक बेरीज येते 10 आणि 20 आणि वजा 10 यांचा गुणाकार ऋण 200 येतोय. आणि म्हणून अवयव कसे पडतील? एक्स वर्ग अधिक 10x, तळाला बघा शेवटी, एक्स वर्ग अधिक 10x वजा 10x वजा 200 बरोबर 0. 3 पदांची 4 पदं बनली. आता काय करतो आपण? गट पाडतो. पहिल्या दोघांचा एक गट, दुसऱ्या दोघांचा एक गट. त्या गटातनं सामायिक काढतो. पहिल्या गटातनं वरची 1 नंबरची पायरी बघा, एक्स वर्ग अधिक 10x अधिक 20x वजा 10x वजा 200 बरोबर 0. पहिला जो गट आहे एक्स वर्ग अधिक 20x, यातनं x बाजूला निघाला तर कंसात काय शिल्लक राहिला? x अधिक 20. दुसरा जो गट आहे त्यात चल सामायिक नाही, मात्र आकडे सामायिक आहेत. कसं? 20 गुणिले x 10 गुणिले x 10x आहे आणि 10 गुणिले 20 असा 200. आणि म्हणून तिसरं आणि चौथं पद जे आहे त्यातनं सामायिक काय निघालं? ऋण 10 बाहेर निघालं. तर कंसात काय राहतं? x अधिक 20. कळले का बघा? हे पाठीमागच्या वर्षीचा 9वीचा भाग आहे हा. आता मुलांनो, समान जे कंस आहेत त्याबद्दल एक कंस लिहितो म्हणजे सामायिक काढतो आणि उरलेलं एका कंसात लिहितो. आणि म्हणून काय होईल? 2 कंसाबद्दल एक कंस x अधिक 20, उरलेलं एका कंसात x वजा 10 बरोबर किती घेणार? 0. कारण पहिल्यापासून आपल्याला वर्ग समीकरणाची उजवी बाजू किती आहे? 0 आहेच आपली. आता याच्यानंतर आपल्याला या 2 कंसांचा गुणाकार जर 0 असेल मुलांनो, ह्या पायरीचा अर्थ काय आहे? शेवटच्या x अधिक 20 पहिल्या कंसात, x वजा 10 दुसऱ्या कंसात, ह्या 2 कंसांचा गुणाकार 0 जर असेल तर आम्ही अर्थ असा घेऊ शकतो, पहिल्या कंसाची किंमत 0 असल्यामुळं गुणाकार 0 आलाय, नाहीतर दुसऱ्या कंसाची किंमत 0 असल्यामुळं हा गुणाकार 0 आलाय. तीच मांडणी आपण पुढे करतो. पहिल्या कंसाची किंमत x अधिक 20 बरोबर 0 किंवा दुसऱ्या कंसाची किंमत x वजा 10 बरोबर 0 असली पाहिजे. या मांडणीतून आपल्याला एक चल समीकरण मिळतात, ती सोडवायची. धन 20 उजव्या बाजूला गेला की ऋण 20 होईल, x बरोबर ऋण 20. x वजा 10 मधला ऋण 10 उजव्या बाजूला गेला की तो धन होईल, म्हणून x बरोबर 10. आणि शेवटचं आपल्याला जे उत्तर असेल ते किती भेटेल? x बरोबर 10 किंवा x बरोबर 10 आणि वरच्या पायरीमध्ये x बरोबर ऋण 20 आहे. हा मुलांनो किती यायला पाहिजे होता? धन यायला पाहिजे होता. त्याच्याऐवजी तो कसा आलाय? ऋण. मग आम्ही उत्तरं जी 2 मिळाली आहेत आम्हाला, x बरोबर पहिली किंमत मिळाली ऋण 20 आणि दुसरी मिळाली x बरोबर 10. यातलं किंमत कोणती गृहीत धरणार? योग्य किंमत कोणती? तर आपण जे उदाहरण सोडवायला घेतलेलं आहे त्या उदाहरणामध्ये लांबी आणि रुंदी यासारख्या राशी आहेत. असं असेल तर या राशी कदापिही 0 असत नाहीत. मग असं जर असेल तर आम्हाला x बरोबर ऋण 20 ही किंमत गृहीत धरता येणार नाही, सत्य असणार नाही. मग सत्य किंमत कोणती आहे? x बरोबर 10. आता मुलांनो, x ची किंमत किती मिळाली आहे? 10. ती आपण किंमत माघारी ठेवूया. आपण लांबीबद्दल किती मानलं होतं? x मानलं. रुंदीबद्दल किती मानलं होतं? x मानलं होतं. म्हणजेच रुंदी इथं x मानलेली आहे, ती किती आली आपली? 10. रुंदीची किंमत आली 10. आणि लांबी किती आली? लांबी किती आली? x अधिक 10. म्हणजे x च्या जागेवर 10 जर ठेवला तर 10 आणि 10 20. उत्तर किती आली? त्या आयताची लांबी 20 आणि त्या आयताची रुंदी किती असेल? 10 मीटर असेल. म्हणून त्या भूखंडाची लांबी 10 मीटर व रुंदी 10 मीटर असेल. आता हे उदाहरण नमुने दाखल आपण वर्ग समीकरणांची ओळख करून घेत असताना व्यवहारात काय उपयोजन या निमित्तानं अभ्यासलं. आपण परत माघार येऊया. वर्ग समीकरणांची व्याख्या आपण केलेली आहे. आता आपण वर्ग समीकरणाचे सामान्य रूप बघूया. कोणत्या रूपात तुम्ही हे प्रकरण संपेपर्यंत पूर्ण करतोय आपण तिथपर्यंत वर्ग समीकरण
सामान्य रूपातच घ्यायचं आहे, मग सोडवायला त्याला सुरुवात करायची. एका चलातील समीकरणात सर्व घातांक पूर्ण संख्या असून चलाचा मोठ्यात मोठा घातांक 2 असतो, त्या समीकरणाला वर्ग समीकरण असं म्हणायचं. शब्द कळतात का गणितातले? बघा, एका चलातील, चल एकच पाहिजे, समीकरणात सर्व घातांक पूर्ण संख्या 0, 1, 2, 3 या पत्तीच्या पूर्ण संख्या असून चलाचा मोठ्यात मोठा घातांक 2 असतो. जास्तीत जास्त घातांक किती असला पाहिजे? मोठ्यात मोठा 2 असला पाहिजे, म्हणजे कोटी 2 असली पाहिजे बहुपदीची समीकरणाची. या समीकरणाला तुम्ही काय म्हणणार आहे? वर्ग समीकरण. हे समीकरण नेहमी कोणत्या रूपात लिहायला पाहिजे? ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. ध्यानात घ्या, वर्गवालं पद 1 नंबरला सहगुणक a च्या जागेवर काही असू शकतो अंक. 2 नंबरला x वालं पद b च्या जागेवर कोणताही अंक असतो आणि 3 नंबरचं जे पद आहे ते c आहे, त्या जागेवरही कोणतीही संख्या असू शकते. आणि उजवी बाजू मात्र बरोबर किती असली पाहिजे? 0. हे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे. काळजीपूर्वक लक्षात ठेवा. शेवटपर्यंत, आता इथून पुढं प्रकरण संपेपर्यंत आपण याच रूपात समीकरण स्वीकारणार आहे. कोटी 2 असणं ही परफेक्ट बाब लक्षात घ्या. इथं मला ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 यामध्ये a b c या वास्तव संख्या असतात. काळजीपूर्वक लक्षात घ्या, a b c ला बंधन नाही. ती वास्तव संख्या म्हणजे काहीही येऊ शकतं. परिमेय संख्या, अपरिमेय संख्या सुद्धा येऊ शकतं. ए बी आणि सी या ठिकाणी वर्गमुळात 2 येऊ शकतं, वर्गमुळात 5 येऊ शकतं, वर्गमुळात 3 येऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाही. ते वर्ग समीकरण आहेच. मात्र अट्ट कोणती आहे? एक्स चल असलं पाहिजे, चलाचा घातांक मोठ्यात मोठा घातांक हा 2 असला पाहिजे. ध्यानात येते का? हे ठेवून बाकीचं ए बी सीच्या जागेवर काही येऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. ए बी सी या वास्तव संख्या असून ए ही शून्येतर संख्या असते. आता ए शून्य का नको आहे? एची किंमत जर 0 झाली मुलांनो, तर तुमचं ते वर्ग समीकरण राहणारच नाही. बरोबर आहे? ए जर 0 झाला तर ax वर्ग 0 झाला, म्हणजे वर्गवालं पद गायब झालं. असं असेल तर ते वर्ग समीकरण राहणार नाही, ते रेषीय समीकरण बनून जाईल. आणि म्हणून या प्रकरणासाठी अट्टी कोणती? ए बी सी या वास्तव संख्या असू द्या. ए ही 0 तर कोणताही अंक चालतोय, ए मात्र 0 असता कामा नाही. एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 या स्वरूपातील समीकरणास वर्ग समीकरणाचे सामान्य रूप म्हणायचं. आणि माझी सूचना काय आपल्याला, आपण हे प्रकरण जोपर्यंत आपण पूर्ण करत नाही तिथपर्यंत तुम्ही या रूपातच समीकरण कोणतेही घ्यायचं आहे. सोडवायला काहीही सांगितलेलं आहे, अगोदर ह्या रूपात आणा, मग काय असेल तो त्यांचा प्रश्न तुम्ही सोडवा. सामान्य रूप, वर्ग समीकरणाचे सामान्य रूप. आता तुम्हाला एक नमुन्यासाठी कृती दिली आहे पाठ्यपुस्तकामध्ये, ती कृती आपण सोडवूया. वर्ग समीकरण दिलं आहे एक्स वर्ग वजा 4 बरोबर 0. सामान्य रूप त्याचं एक्स वर्ग अधिक 0x वजा 4 बरोबर 0. आता मध्ये 0x कुठनं आणला मुलांनो? तर त्यांची जी मांडणी आहे दिलेल्या समीकरणाची, त्या मांडणीमध्ये एक्स वर्ग वजा 4 बरोबर 0 आहे. मधलं पद का गायब आहे? तर मधल्या पदाचा सहगुणक किती आहे? 0 आहे. राशीची अखंड किंमत झाली 0x ची 0, म्हणून ते सातत्यानं मांडत बसण्याची गरज नाही, म्हणून त्यांनी त्या पद्धतीनं शॉर्टमध्ये ते वर्ग समीकरण दिलं. एक्स वर्ग वजा 4 बरोबर 0. आम्हाला सामान्य रूपात ते आणायचं असेल तर एक्स वर्ग पाहिजे, बी एक्स पाहिजे, सी पाहिजे, अशा 3 पदात आणायचं असेल तर मधलं पद किती घेणार? 0x वजा 4. इथे याची किंमत 1 आहे. अंक लिहिल्याच नाही म्हणजे काय नाही असं नाही. वर्गीय पदाचा सहगुणक एक्स वर्गाचा इथं 1 आहे, म्हणून ए ची किंमत किती झाली? 1. बी ची किंमत मुलांनो 0. सी ची किंमत किती? ऋण 4. तुम्ही यथावकाश हा तक्ता पूर्ण करायचा आहे काळजीपूर्वक आणि सोडवायचा आहे. ठीक आहे. दुसरं समीकरण y वर्ग बरोबर 2y वजा 7. आता मी तुम्हाला सांगितले मगाशी सूचना काय, त्यांनी समीकरण देताना उजव्या डाव्या बाजूला कशीही मांडणी करू द्या, आम्ही मात्र ते सामान्य रूपातच आणणार. सगळी पदं डाव्या बाजूला 3 पदं असणारी नसतील तर त्याबद्दल 0 घ्यावा, मात्र पद मांडावं आणि उजवी बाजू मात्र 0. ह्याची मांडणी कशी होती बघा, 2 नंबरची y वर्ग वजा 2y अधिक 7. वजा 2y काय झाला? उजव्या बाजूकडचा 2y डाव्या बाजूला येताना ऋण झाला आणि ऋण 7 आहे ते धन झालं. उजवी बाजू बरोबर 0. इथं ए बरोबर 1, बी बरोबर 2 नाही ऋण 2,
कारण आपलं रूप आहे सामान्य, त्यात धनचिन्ह आहे वाय मधल्या पदाचं, अधिक सी बरोबर 7. तिसरंही समीकरण बघा, एक्स वर्ग अधिक 2x बरोबर 0. आता आपली ही मांडणी जी आहे ती अधुरी आहे. वर्ग समीकरण आहे, दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे, मात्र सामान्य रूपातली तिन्ही पदं इथं दाखवली नाहीत. मग तिसरं पद का गायब आहे? त्याची किंमत 0 असली पाहिजे. म्हणून सामान्य रूप तिसऱ्या समीकरणाचं जे आहे ते काय असणार? एक्स वर्ग अधिक 2x अधिक 0 बरोबर 0. इथं एची किंमत किती असणार? 1 लिहिली नाही म्हणजे काहीतरी आहे. कोणता आहे? गृहीत धरलेला 1 तिथं आहे. बी किती आहे? 2 आहे. आणि सी किती झाला? 0. तुम्हाला वर्ग समीकरणाचं सामान्य रूप समजलं का बघा. आता आपण दिलेलं एखादं समीकरण वर्ग समीकरणच आहे का किंवा ते नाही ते ठरवूया. वर्ग समीकरण आहे का नाही ते ठरवायचं आहे. दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे किंवा नाही ते ठरवा. पहिलं उदाहरण आहे बघा. पहिल्या उदाहरणामध्ये इथं प्रिंट करताना मिस्टेक झालेली आहे. 3x वर्ग वजा 5x अधिक 3 बरोबर 0. हे समीकरण वर्ग समीकरण आहे का ते आपण ठरवूया. आहे का मुलांनो? तर निश्चितपणे हे समीकरण वर्ग समीकरण आहे. का आहे? तर चलाचा जो घातांक आहे मोठ्यात मोठा तो 2 आहे, बाकीच्या पूर्ण संख्या आहेत, आणि असं असल्यामुळं दिलेलं समीकरण 1 नंबरचं आहे ते वर्ग समीकरण आहे. दुसऱ्या क्रमांकाचं उदाहरण बघा. 9y वर्ग अधिक 5 बरोबर 0. हे समीकरण वर्ग समीकरण आहे का? तर निश्चितपणे आहे. का? चलाचा मोठ्यात मोठा घातांक जो आहे तो इथे किती आहे? 2 आहे. याच पद्धतीनं अन्य काही उदाहरणं आहेत पाठ्यपुस्तकामध्ये की जी इथं लिहिलेली नाही. ती उदाहरणं वाचतोय मी, तुम्ही काळजीपूर्वक उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मुलांनो, यम घन वजा 5m वर्ग अधिक 4 बरोबर 0 हे वर्ग समीकरण असेल का? तर निश्चितपणे हे वर्ग समीकरण नाही. का? तर यमघन जे आहे त्यातला चलाचा घातांक आहे तो 3 आहे. आम्हाला चलाचा घातांक 3 चालत नाही. असं असल्यामुळं यमघन वजा 5m वर्ग अधिक 4 बरोबर 0 हे वर्ग समीकरण नाही. आणखीन एक गंमत सांगतो लागली. चौथ्या क्रमांकाचं उदाहरण पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 31 वर दिलेलं आहे. तेही उदाहरण बघा. ते उदाहरण देताना तुम्हाला ते समीकरण वर्ग समीकरण आहे असं वाटत नाही. मी वाचतोय उदाहरण. आता यामध्ये या तक्त्यात दिलेलं नाही. आणि मग यल अधिक 2 पहिल्या कंसात, यल वजा 5 दुसऱ्या कंसात बरोबर 0. पाठ्यपुस्तकात पान नंबर 32 वर चौथ्या क्रमांकाचं उदाहरण दिले बघा. यल अधिक 2 पहिल्या कंसात, दुसऱ्या कंसात यल वजा 5 बरोबर 0. हे समीकरण दिसताना तुम्हाला वर्ग समीकरण नाही असं वाटतं. का? तर वर्ग असणारं पद तिथं दिसत नाही. मात्र खरोखर ते 2 कंस वर्ग रूपात जर सोडवले तर आपल्याला मुलांनो यल वर्ग वजा 3l वजा 10 बरोबर 0. 2 कंसांचा गुणाकार करा. पहिल्या पदानं दुसऱ्या कंसातल्या दोघांनाही गुणा, 2 न दुसऱ्या कंसातल्या दोन्ही पदांना गुणाकार करून सिम्प्लिफाय जर केलं तर तुम्हाला यल वर्ग वजा 3l वजा 10 बरोबर 0 या पद्धतीचा 2 कंसांचा गुणाकार मिळून वर्ग समीकरण या रूपात मिळत असेल तर चलाचा मोठ्यात मोठा घातांक किती आहे तिथं? 2. म्हणून दिलेले समीकरण वर्ग समीकरण आहे. लक्षात ठेवा, हा कन्सेप्ट महत्त्वाचा आहे. काही वेळा समीकरणात थेट तुम्हाला मोठ्यात मोठा घातांक 2 दिसतो, तुम्ही दिलेले समीकरण वर्ग समीकरण आहे असं म्हणता, तिथेही काळजी घ्यायची आहे. काही वेळा छेदस्थानी एखादा x असतो, तिरकस गुणाकारानं त्याचा घन होऊन जातो, त्या समीकरणात घनवालं पद येत असते, हे गृहीत द्यायचं आहे. आणि काही ठिकाणी चलाचा घातांक 2 दिसत नाही, त्याच्यापेक्षा लहान 1 दिसतोय, मात्र प्रत्यक्ष ज्यावेळी ती मांडणी सोडवतो आपण त्यावेळी मात्र ते समीकरण वर्ग समीकरण असतं. सराव संचातल्या काही उदाहरणांचा तुम्ही सराव करायचा आहे. बघूया. याच घटका अंतर्गत तुम्ही आणखीन एक घटक अभ्यासणार आहे, वर्ग समीकरणांची मुळे. त्यालाच तुम्ही काय म्हणताय? उकली. वर्ग समीकरणांची मुळे अर्थात वर्ग समीकरणांच्या उकली हा घटक तुम्ही अभ्यासणार आहात. आजच्या तासाला आपण वर्ग समीकरण म्हणजे काय, वर्ग समीकरणांच्या बाबतीत दिलेले समीकरण वर्ग समीकरण आहे किंवा नाही, याशिवाय वर्ग समीकरणांचे सामान्य रूप ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 आणि त्यात ABCच्या किमती कशा निश्चित करतो या प्रकारचा भाग अभ्यासला. तुम्ही सराव संचातील उदाहरणांचा काळजीपूर्वक अभ्यास करायचा आहे. आता आपण या घटकाला लागूनच असणारा छोटासा घटक अभ्यासतोय, वर्ग समीकरणांची मुळे. मुलांनो, वर्ग समीकरणाचं सामान्य रूप पाहिल्यानंतर एक प्रश्न समोर येतो, तो म्हणजे
सामान्य रूपातील कोणतंही समीकरण जे आहे त्याची उत्तरं काय, त्याच्या उकली काय, तर आपण आता सुरुवातीला ट्रायल अँड एरर मेथड ज्याला म्हणतो, चुका आणि शिका, या पद्धतीनं ट्रायल आणि एरर मेथडनं वर्ग समीकरणांची मुळं कशी शोधतात ते बघूया. आता वास्तवामध्ये ही पद्धत आपण पुढे अवलंबणार नाही, कारण या पद्धतीमध्ये दिलेल्या किमती आहेत त्या दिलेल्या समीकरणाच्या मुळं किंवा उकली आहेत का नाही ते चेक करायचं आहे. असेल तर होय, नसेल तर नाही. या पद्धतीनं जर शोधत गेलो तर प्रत्येक अंक आपल्याला चेक करत जायला लागेल आणि खूप मोठा वेळ जाईल. आपण पुढं पद्धतींकडे जाणार आहे, पण त्या अगोदर हा ट्रायल एररचा जो छोटासा घटक आहे तो बघूया. वर्ग समीकरणांची मुळे. एक्सची ए ही किंमत घेऊन बहुपदीची किंमत 0 येत असेल तर एक्स वजा ए हा त्या बहुपदीचा अवयव असतो. काय आहे मुलांनो हे? याला आपण अवयव सिद्धांत म्हणलो होतो इयत्ता 9वी मध्ये. या अवयव सिद्धांतानुसार एक्सच्या जागेवर एखादी किंमत ठेवून उजवी बाजू जर 0 आली तर दिलेल्या राशीच्या बाबतीत एक्स वजा ए सारखा त्या बहुपदीचा अवयव असतो. हे चेकिंग पाठीमागच्या वर्षी तुम्ही केलं आहे, तीच पद्धत इथं वापरणार आहे. पी एक्स ही बहुपदी असेल आणि पी ए बरोबर 0 असेल तर एक्स वजा ए हा पी एक्सचा अवयव असतो. या स्थितीत ए ही पी एक्स बरोबर 0 ची उकल आहे. उकल आहे किंवा ए हे पी एक्स बरोबर 0 चे एक मूळ आहे. आता उकल किंवा मूळ हा शब्द कशासाठी? उत्तर काय, एक्सची किंमत काय, त्या उत्तराला मूळ शब्द यावर्षी वापरतोय आपण. आणि यापूर्वी पाठीमागच्या प्रकरणामध्ये तुम्ही काय शब्द वापरला? उकली. एक्स आणि वाय पाठीमागच्या प्रकरणामध्ये शोधलाय तुम्ही, त्याला उकली म्हणत होता. या वर्ग समीकरण प्रकरणात आणखीन एक शब्द येतोय उत्तरांसाठी, एक्सच्या किमतीसाठी, तो म्हणजे मूळ. आता मूळ कशी शोधायची ते आपण बघूया. एक उदाहरण दिलं आहे. एक्स वर्ग अधिक 5x वजा 6 या बहुपदीत एक्सची किंमत ऋण 6 घेऊ. एक्सची किंमत किती? ऋण 6 जर घेतली तर ऋण 6 हे त्या समीकरणाचं त्या बहुपदीचं मूळ आहे का नाही ते ठरवणार. कसं ठरवणार? एक्सच्या जागेवर 6 ठेवा. एक्स वर्ग अधिक 5x वजा 6 या बहुपदीत एक्स बरोबर किती ठेवायचा? 6 ठेवून बघूया. पायरी एक्स वर्ग अधिक 5x वजा 6 बरोबर ऋण 6 कंसाचा वर्ग अधिक 5 गुणुले कंसात ऋण 6 वजा 6. आता मुलांनो ऋण 6चा वर्ग, ऋण संख्येचा वर्ग धनसंख्या असते म्हणून ऋण 6चा वर्ग किती झाला? 36. धन 5 गुणुले ऋण 6 भिन्न संख्यांचा गुणाकार ऋण झाला 6 पंचे 30 ऋण 30 आणि पुढे किती आहे? ऋण 6. 36 वजा 30 वजा 6 बरोबर 0. आता ऋण 30 ऋण 6 ही समान चिन्हांची बेरीज ऋण 36 होईल. ऋण 36 ऋण 36 वजा 36 बरोबर किती? 0. 36 वजा 36 किती येतो? 0. या ठिकाणी मुलांनो ऋण 6 या किमतीनं दिलेलं समीकरण आहे ते सार्थ ठरवलं आहे. डाव्या बाजूची किंमत 6 ऋण 6 ठेवल्यानंतर किती आली? 0 आली. ह्याचा अर्थ आम्ही असा घेतो, एक्स बरोबर ऋण 6 ही एक्स वर्ग अधिक 5x वजा 6 या समीकरणाची उकल आहे. नेमकं काय घडलं इथं? ऋण 6 चेक करायला सांगितला तुम्हाला आणि तो ऋण 6 डाव्या बाजू समीकरणाच्या डाव्या बाजूत ठेवल्यानंतर सोडवल्यानंतर त्या राशीची किंमत 0 आली. असं घडल्यामुळं ऋण 6 हे एक्स वर्ग अधिक 5x वजा 6 बरोबर 0 या समीकरणाचं मूळ आहे. आता मुलांनो हे नेमकेपणानं त्यांनी दिलंय, आम्हाला ते साध्य करता आलं आणि म्हणून मूळ सापडलं. प्रत्येक ठिकाणी असं घडलंच असं नाही. दुसरं उदाहरण बघा. एक्स बरोबर 2 घेऊया. एक्स वर्ग अधिक 5x वजा 6 यामध्ये एक्स बरोबर 2 जर ठेवलं तर डावी बाजू बरोबर उजवी बाजू येते का? एक्स वर्ग या ठिकाणी 2 ठेवला, 2चा वर्ग अधिक 5 गुणले एक्सच्या जागेवर 2 वजा 6. 2चा वर्ग 4 5 दुने 10 वजा 6 बरोबर 0. 4 अधिक 10 वजा 6 बरोबर 0. 4 अधिक 10 14 वजा 6 बरोबर 0. 14 वजा 6 8. 8 आणि 6 14 म्हणून 8 बरोबर 0 असं म्हणता येणार नाही. मुलांनो 8 इज नॉट इक्वल टू 0. वजाबाकी 0 येत नाही.
म्हणजे शेवटचं उत्तर जे आहे x बरोबर 2 ठेवल्यानंतर डावी बाजू सोडवून आम्हाला डावी बाजू 0 मिळालेली नाही. याचा अर्थ x बरोबर 2 ही त्या समीकरणासाठी सुटेबल असणारी किंमत नाही. समीकरण सार्थ ठरवणारी किंमत नाही. असं असल्यामुळं x बरोबर 2 ही x वर्ग अधिक 5x वजा 6 या समीकरणाची उकल किंवा मूळ नाही. समीकरणाचं मूळ हा कन्सेप्ट कळतोय का बघा. आता इथं उदाहरण आणखी दिले आहेत. इथं बघा ट्रायल अँड एरर मेथड सुरू झाली. आता तुम्हाला समीकरणाच्या समोर काही किमती दिल्या जातील. त्या किमती त्या समीकरणाच्या उकली आहेत का नाहीत ते चेक करायचं आहे तुम्हाला. कसं चेक करणार? पाठीमागच्या पद्धतीप्रमाणे एक्सच्या जागेवर ती किंमत ठेवायची, सोडवत जायचं. डाव्या बाजूची किंमत सोडवल्यानंतर 0 झाली पाहिजे. उदाहरण कसं दिलं आहे? 2x वर्ग वजा 7x अधिक 6 बरोबर 0 या समीकरणाच्या x बरोबर 3/2 आणि x बरोबर -2 या उकली आहेत का ते पाहूया. बघा सोडवताना मांडणी करून घेतली. 2x वर्ग वजा 7x अधिक 6 बरोबर 0 या बहुपदीत x बरोबर 3/2 ही किंमत ठेवूया. किंमत ठेवल्यानंतर 2 गुणुले कंसात 3/2 कंसाचा वर्ग वजा 7 गुणिले कंसात 3/2 x जिथं जिथं दिसतोय तिथं 3/2 बरोबर 0. आता 3/2 चा वर्ग 9/4. दुसऱ्या पदाच्या बाबतीत -7 3 ला गुणला गेला, 7 त्रिक 21 म्हणून -21/2 अधिक 6 बरोबर 0. आता इथं मुलांनो बेनं पहिल्या नंबरचं जे आहे पद त्यात 2 9/4 च्या 4 ला भाग जातोय. बे की बे, बे दोन्ही 4 म्हणून खालची जी मांडणी आहे ती काय आली? बरोबर 9/2 वजा 21/2 अधिक 12/2. आता 12/2 का केलाय? इथं 6 दुने 12 अंशाला आणि छेदाला 2 गुणले आणि असं असल्यामुळे किती झाला? 12/2. समान छेद असल्यामुळं -12 कसा आला? 9 वजा 21 बरोबर -12. -12/2 अधिक 12/2 बरोबर 0. -12/2 अधिक 12/2 मुलांनो भिन्न चिन्हांची वजाबाकी 0 येते. म्हणजे फायनली इथं उत्तर जे आले ते -12/2 अधिक 12/2 बरोबर किती आहे? 0. ह्याचा अर्थ 3/2 साठी दिलेलं समीकरण सार्थ ठरलेलं आहे. असं असल्यामुळं 3/2 ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे. उजव्या बाजूला उत्तर लिहिले बघा. 2x वर्ग वजा 7x अधिक 6 बरोबर 0 यात x बरोबर 3/2 ही त्या दिलेल्या समीकरणाची उकल आहे. आता चेकिंग कशाचं करूया? x बरोबर -2 साठी ठेवूया किंमत. 2x वर्ग वजा 7x अधिक 6 बरोबर 0 या बहुपदीत x बरोबर -2 ही किंमत ठेवूया. 2 गुणिले कंसात -2 कंसाचा वर्ग अधिक -7 कंसात -2 अधिक 6 बरोबर 0. ऋण संख्येचा वर्ग धनसंख्या असते. -2चा वर्ग किती झाला मुलांनो? 4 झाला. आणि भिन्न चिन्हांचा गुणाकार जो आहे तो धन झाला. -7 गुणिले -2 बरोबर -14 अधिक 6 बरोबर 0. आता इथं 4 दुने 8 आणि 14 आणि 6 20. 8 आणि 20 28. 28 शून्याबरोबर भरलं नाही. 28 शून्याबरोबर नसतं. याचा अर्थ मुलांनो या ठिकाणी x बरोबर -2 या समीकरणासाठी डावी बाजू बरोबर उजवी बाजू आलेली नाही. समीकरण सार्थ ठरलेलं नाही. काय निष्कर्ष काढायचा? x बरोबर -2 ही 2x वर्ग वजा 7x अधिक 6 बरोबर 0 या समीकरणाची उकल नाही. कन्सेप्ट कळते का बघा. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल, सर आपण या पद्धतीने चेक करत राहायचं का? समीकरणाच्या उकली या पद्धतीने शोधायच्या का? त्यांनी 4 5 7 10 किती आकडे देणार आणि आम्ही काय करणार? त्या समीकरणात त्या किमती ठेवून चेक करत बसणार आणि काही कालखंडानंतर मग आम्हाला 1 किंवा 2 त्याची उत्तरं सापडणार नाही. मुलांनो या पद्धतीने आपण पुढे आता करणार नाही. आपल्याला ट्रायल अँड एरर मेथड समजली, किमती ठेवून चेकिंग करणं समजले. असं असेल तर यामध्ये आपण किमती ठेवून चेक करत बसण्यापेक्षा x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या सामान्य रूपातल्या समीकरणांना सोडवण्याच्या पद्धतींकडे आता आपण पुढे जाणार आहे. तुम्ही
प्रकरणाच्या सुरुवातीला जे प्रास्ताविकामध्ये आपण समीकरणाची व्याख्या असेल, त्यांची ओळख असेल, पाठीमागच्या पूर्वज्ञानावरून आपण प्रकरणामध्ये जी एंट्री केली आहे त्यानुसार जो भाग आता समजलेला आहे तो परफेक्ट वाचायचा आहे, काळजीपूर्वक समजून घ्यायचा आहे आणि वर्ग समीकरणाशी तुम्ही अवगत व्हायचं आहे. हा भाग केल्यानंतर तुम्ही पुढं वर्ग समीकरणांना सोडवण्याच्या पद्धतींकडे जाणार आहे. त्या 3 पद्धतींचा पुढच्या तासाला आपण अभ्यास करूया. धन्यवाद.